जेव्हा आपण भारतीय इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा विन्सेंट आर्थर स्मिथ हे एक असं नाव आहे जे टाळून पुढे जाताच येत नाही. ते एक पाया रचणारे पण त्याचवेळी खूप वादग्रस्त व्यक्तिमत्व आहेत. चला आपण त्यांच्या कामाचा आणि त्यामागे असलेल्या वारसाचा जरा जवळून अभ्यास करूया. स्मिथ यांचा वारसा ना तो जरा गुंतागुंतीचा आहे. म्हणजे बघा, एका बाजूला ते एक प्रणेते आहेत. त्यांनी विखुरलेल्या माहितीला एकत्र आणून इतिहासाला एक शिस्त लावली, कालक्रम ठरवला, पुरातत्वीय पुराव्यांचा शास्त्रीय पद्धतीने वापर केला. पण मग दुसरी बाजू ही आहे, आणि ती आहे वसाहतवादी मानसिकतेची. त्यांचा दृष्टिकोन हा युरोप केंद्री होता. त्यांनी फक्त राजे महाराजांच्या कथांवर लक्ष केंद्रित केलं आणि सामान्य माणसाला इतिहासाच्या पानावरून जणू काही वगळूनच टाकलं. मग प्रश्न पडतोच की हे असं कसं होऊ शकतं. एकच व्यक्ती इतिहासाचा पाया रचणारी आणि त्याचवेळी त्याला एका विशिष्ट दृष्टिकोनातून मर्यादित करणारी कशी असू शकते. आपण आजच्या या विश्लेषणामध्ये नेमकं याच कोड्याचं उत्तर शोधणार आहोत. पण पुढे जाण्याआधी ना एक छोटीशी पण खूप महत्त्वाची गोष्ट समजून घेऊ. ती म्हणजे इतिहास लेखनशास्त्र. याचा साधा अर्थ फक्त भूतकाळात काय घडलं हे पाहणं नाही, तर तो इतिहास कोणी लिहिला, कसा लिहिला आणि कोणत्या दृष्टिकोनातून लिहिला याचा अभ्यास करणं. स्मिथ यांना समजून घेण्यासाठी हे खूपच महत्त्वाचं आहे. आणि स्मिथ यांचं लेखन समजून घ्यायचं असेल तर त्यांची पार्श्वभूमी पाहणं खूप गरजेचं आहे. कारण गंमत बघा, ते काही जन्माने इतिहासकार नव्हते. ते एक प्रशासक होते जे नंतर इतिहासकार बनले, आणि त्यांच्या याच प्रवासाने त्यांच्या लेखनाला एक विशिष्ट पण तितकाच मर्यादित दृष्टिकोन दिला. ही टाईमलाईन बघा, विचार करा जरा. आयर्लंडमध्ये जन्मलेला एक माणूस भारतात येतो, भारतीय सनदी सेवेत म्हणजे ICS मध्ये सामील होतो आणि आयुष्याची तब्बल 30 वर्षांपेक्षा जास्त वर्ष इथे उत्तर भारतात प्रशासक म्हणून काम करतो. ह्याच अनुभवाने त्याच्या इतिहासाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला आकार दिला आणि मग निवृत्तीनंतर तो पूर्णपणे इतिहास लेखनाकडे वळला. आता प्रशासक असण्याचा त्यांना एक जबरदस्त फायदा झाला. विचार करा, त्यांना इतिहासाच्या थेट कच्च्या मालापर्यंत पोच मिळाली. म्हणजे शिलालेख, जुनी नाणी, पुरातत्वीय स्थळं या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रत्यक्ष हाताळल्या, त्यांचा अभ्यास केला आणि याच अनुभवावर त्यांचं पुढचं सगळं लिखाण उभं राहिलं. तर मग हा जो प्रशासनाचा अनुभव होता आणि ही जी मूळ साधनांची ओळख होती, याचा वापर करून स्मिथनी नेमकं काय केलं? सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांनी भारतीय इतिहासाची जणू काय पहिली ब्लूप्रिंट तयार केली. एक अशी चौकट जिच्या आधारे पुढचा अभ्यास करणं खूप सोपं झालं. त्यांच्या कामाची काही खास वैशिष्ट्ये होती जी त्या काळात खूपच वेगळी होती. पहिलं म्हणजे त्यांनी नाणी आणि शिलालेखांसारख्या प्राथमिक पुराव्यांचा अगदी काळजीपूर्वक वापर केला. दुसरं म्हणजे त्यांचा तारखा आणि घटनाक्रम म्हणजे क्रोनॉलॉजीवर प्रचंड भर होता. त्यांच्यामुळेच अशोक आणि चंद्रगुप्त मौर्य यांसारखे शासक फक्त भारतातच नाही तर पाश्चात्य जगासमोरही ठळकपणे आले. त्यांचं सगळ्यात प्रसिद्ध आणि प्रभावी काम म्हणजे दी अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया. हे पुस्तक इतकं महत्त्वाचं ठरलं की अनेक दशक म्हणजे कित्येक वर्ष हेच या विषयावरचं एक स्टँडर्ड टेक्स्टबुक मानलं गेलं. त्यांनी सम्राट अशोकावरही खूप महत्त्वाचं पुस्तक लिहिलं. आणि त्याची खासियत काय होती तर त्यांनी अशोकाच्याच शिलालेखांचा सखोल अभ्यास करून हे चरित्र उभं केलं होतं. त्या काळात संशोधनाची ही पद्धत खूपच नवीन मानली जायची. यासोबतच त्यांनी मुघल साम्राज्याचाही खूप खोलात जाऊन अभ्यास केला. विशेषतः अकबराची प्रशासन व्यवस्था कशी होती, त्याची महसूल प्रणाली, त्याचं धार्मिक धोरण या सगळ्यावर त्यांनी इतकं सविस्तर लिहिलंय की त्या काळातील शासन प्रणाली समजायला खूप मोठी मदत होते. तर हे सगळं होतं स्मिथ यांचं मोठं योगदान. त्यांनी एक भक्कम पाया रचला, यात काहीच शंका नाही. पण आता आपण कथेच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. त्या पायामध्ये काही भेगा का होत्या, काही त्रुटी का होत्या हे पाहूया. आणि या सगळ्याचं मूळ आहे त्यांच्या वसाहतवादी दृष्टिकोनात. मग साहजिकच प्रश्न पडतो की त्यांनी एवढ्या परिश्रमाने जी ब्लूप्रिंट तयार केली त्यात नेमकी अडचण तरी काय होती? हा तक्ता पाहिला की सगळं अगदी स्पष्ट होतं. स्मिथ यांनी कशावर लक्ष केंद्रित केलं तर राजे, त्यांची घराणी, मोठ्या राजकीय घडामोडी आणि लढाया. पण त्यांनी कशाकडे दुर्लक्ष केलं तर सामान्य माणसाचं आयुष्य, त्यावेळेचा समाज कसा होता, अर्थव्यवस्था कशी चालायची, ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी जणू काही त्यांच्या इतिहासात अस्तित्वातच नव्हत्या. आणि यामागे एक ठाम दृष्टिकोन होता, युरोप केंद्रित दृष्टिकोन. ते भारताच्या इतिहासाकडे एका ब्रिटिश प्रशासकाच्या चष्म्यातून पाहत होते. त्यांच्या लेखनातून सतत असं सूचित व्हायचं की भारतीय समाज हा कायम स्थिर, न बदलणारा आहे आणि त्याला जर प्रगती करायची असेल तर नेहमीच एका कणखर बाहेरच्या शासकाची गरज आहे. आणि तो शासक म्हणजे अर्थातच ब्रिटिश.
तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की स्मिथ यांच्या कामामध्ये खूप मोठा पण आहे. त्यांचा पाया महत्त्वाचा आहे, पण दृष्टिकोन मर्यादित होता. मग आजच्या काळात म्हणजे 21व्या शतकात त्यांच्या कामाकडे आपण नेमकं कसं पाहायचं? त्यांचं महत्त्व पूर्णपणे नाकारून टाकायचं की त्याचा काही वेगळा प्रकारे उपयोग होऊ शकतो? स्मिथ यांना आज वाचताना 3 सोप्या पायऱ्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिली पायरी, त्यांनी जी इतिहासाची चौकट बनवली त्याचं महत्त्व मान्य करणं. दुसरी पायरी, त्यांच्या लिखाणात जो वसाहतवादी पक्षपात आहे तो स्पष्टपणे ओळखायला शिकणं. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, या दोन्ही गोष्टींची जाणीव ठेवून त्यांच्या कामाचा चिकित्सकपणे वापर करणं. खरं तर हे वाक्य स्मिथच्या वारशाचं अगदी अचूक वर्णन करतं. एक काळ होता जेव्हा त्यांची पुस्तकं म्हणजे इतिहासावरचा अंतिम शब्द मानला जायचा. पण आज आपण ती पुस्तकं वाचताना त्यामागचा काळ, तो लिहिणाऱ्याची पार्श्वभूमी हे सगळं लक्षात घेतो आणि मगच त्यातून माहिती घेतो. आणि शेवटी एक असा प्रश्न जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. जेव्हा इतिहास लिहिणारेच त्यांच्या काळाच्या आणि विचारांच्या मर्यादांमध्ये अडकलेले असतात, तेव्हा आपण त्या इतिहासातून सत्य कसं शोधायचं, त्यातून शिकायचं कसं? हा प्रश्न फक्त स्मिथ यांच्यापुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण इतिहास लेखनाबद्दलच आहे, नाही का?